पाटील कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 10th स्टँडर्डचा मॅथ पार्ट सेकंडचा मेन्स्ट्रुएशन हा जो चॅप्टर आहे याचा आपला प्रॅक्टिस सेट 7.1 बघायचा आहे. त्यामध्ये आपला फर्स्ट क्वेश्चन दिला आहे बघा. या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो तुम्हाला सगळे फॉर्म्युले जर लर्न असतील चांगल्या प्रकारे तर तुम्ही हे न्यूमेरिकल पटपट सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला फॉर्म्युला लर्न असणं आवश्यक आहे आणि कॅल्क्युलेशन करणे फक्त पटकन सॉल्व्ह करू शकता तुम्ही. तर प्रथम प्रश्न बघूया. फर्स्ट क्वेश्चन दिला आहे फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ कोन. कोनचं तुम्हाला व्हॉल्यूम विचारलेलं आहे. इफ द रेडियस ऑफ इट्स base is 1.5 cm. ही रेडियस मध्ये दिली आहे 1.5 cm and its perpendicular height, ही जी परपेंडिकुलर हाईट दिली आहे रेडियसला ती तुम्हाला 5 दिलेली आहे. तर आपण सर्वात प्रथम बघूया आपला फॉर्म्युला मध्ये व्हॉल्यूम विचारलेलं आहे. तर व्हॉल्यूम ऑफ कोन असते 1/3 पाय r स्क्वेअर h. यामध्ये आपला रेडियस दिलेली आहे. रेडियस दिलेली आहे आपला 1.5 cm 1.5 सेंटीमीटर आणि परपेंडिकुलर हाईट जी आहे तर तिथे मध्ये दिली आहे 5 सेंटीमीटर. ओके. आणि ही जी याला असते आपण स्लॅंड हाईट असं म्हणत असतो तिचं आपला सध्या आवश्यकता नाही. तर ठीक आहे आपण व्हॅल्यू पुट करूया. 1/3 इंटू पायची व्हॅल्यू असते 22/7. बघा जर पायची व्हॅल्यू तुम्हाला जर बुकमध्ये दिलेली असेल तर तुम्ही ती बुक नंतर घ्यायची आहे आणि नंतर तुम्हाला 22/7 ॲज इट इज लिहायची. इंटू आर दिलेला आहे 1.5. आता आरचा स्क्वेअर म्हणजे 1.5 सुद्धा आपला स्क्वेअर करायचं इंटू एच दिलेलं एच किती तुम्हाला 5 सेंटीमीटर. ठीक आहे. आता आपण सॉल्व्ह करूया. 1/3 इंटू 22/7 इंटू 1.5चा स्क्वेअर म्हणजे 1.5 इंटू 1.5 इंटू 5. ओके. आता काटाकाट करण्यासाठी बघा आता 7च्या टेबलवर कोणतं नाही संख्या त्यामुळे काय करू आपण 3 मल्टिप्लाय डिवाइड करूया. 3 डिवाइड करूया 15 1.5 आहे म्हणजे 3 5 15 3 5 15 5 येते पण त्याचा पॉईंट असल्यामुळे 0.5 आन्सर येईल त्याचं. ठीक आहे. आता काय राहिलं बघा 3 काढलं 0.5. ठीक आहे. 22/7 इंटू 15 5 75 0.75 इंटू 5. ओके. 22 5 22 पंचे 110 इंटू 0.75/7 आहे. ठीक आहे. आता आपण काय करणार 7 डिवाइड केलं तर 7 म्हणजे 7 7 8 9 10 11 4 राहिले 4 झाले तर 40 झाले. ठीक आहे. 7 च्या बरोबर 40 आहे का 7 5 35 7 5 35 5 रिमेनिंग राहतात परत पॉईंट परत 0 गेला. आता पुन्हा 7 च्या टेबलमध्ये 50 का नाही 50 पेक्षा लहान संख्या 7 7 49 7 7 49 येतात म्हणजे रिमेनिंग म्हणजे अप्रॉक्सिमेटली तुमचा असेल इंटू 0.75. ओके. आपण जे मल्टिप्लिकेशन आहे इथे करूया कुठेतरी रफ जागेमध्ये जे की येतं बघा 15.7 इंटू 0.75 5 7 35 5 कॅरी 3 5 5 25 25 प्लस 3 28 कॅरी 2 5 1 5 5 and 2 7. ओके. आता 5 ने मल्टिप्लस सोडला तर 7 ने मल्टिप्लाय करू 7 7 49 9 कॅरी 4 5 7 5 35 35 प्लस 4 39 9 9 कॅरी 3. ओके. 7 1 7 7 and 3 7 3 10. ओके. आता आपला ओके मल्टिप्लिकेशन झालं ॲडिशन करूया 5 8 8 9 8 आणि 9 ॲडिशन किती येते 70 7 कॅरी 1 9 1 10 10 and 7 77 कॅरी 1 1 ॲज इट इज आणि हा 1 ॲज इट इज. ओके. आता बघा पॉईंट नंतर काय बघा 1 2 3 3 नंतर पॉईंट 1 2 3 म्हणजे तुमचा आन्सर येतील बघा 11.77 घ्या किंवा 7 8 घ्या. जर तुम्ही 5 कट केला तर तो 7 8 होऊन जाईल. ठीक आहे. आणि आपण काय काढलं व्हॉल्यूम काढलं त्यामुळे आपण व्हॉल्यूम असेल तुमचं क्युबिक सेंटीमीटर. ह्या प्रकारे तुमचा फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बघूया. क्वेश्चन नंबर 2 बघतोय. क्वेश्चन नंबर 2 तुम्हाला दिला आहे फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ स्पियर. एक स्पियर आहे जसं तुम्हाला व्हॉल्यूम फाइंड करायचं आहे ऑफ डायमीटर 6 सेंटीमीटर. एक स्पियर दिलं आहे एक गोल दिलेला आहे जसं तुम्हाला डायमीटर 6 सेंटीमीटर दिली आहे जसं तुम्हाला व्हॉल्यूम फाइंड करायचं. सर्वात प्रथम आपला फॉर्म्युला माहिती असणं आवश्यक आहे व्हॉल्यूमचा. तर व्हॉल्यूम ऑफ स्पियर काय असते व्हॉल्यूम ऑफ स्पियर असते 4/3
पाय आर क्यूब. पण आपलं तर रेडियस दिलेली फॉर्म्युला आणि आपलं तर डायमीटर दिली. मग आपला डायमीटरचं तुम्हाला दिली आहे 6 सेंटीमीटर. तर रेडियस विचारले, रेडियस काय असते? डायमीटरच्या अर्धी असते. म्हणजेच काय? डायमीटरच्या अर्धी म्हणजे 2. ओके, डायमीटर दिला 6/2 म्हणजे रेडियस आहे तुमची 3 सेंटीमीटर. ओके, आपला आता हा जो फॉर्म्युला 4/3 पाय आर क्यूब, यामध्ये फक्त व्हॅल्यू पुट करायची आहे. 4/3 पायची व्हॅल्यू असती 22/7 इंटू आरचा क्यूब. आर रेडियस किती दिले? 3 सेंटीमीटर, 3चा क्यूब. ओके, काय करणार आपण? 4/3 इंटू 22/7 इंटू 3 हा तिचा 3चा क्यूब आहे ना, म्हणून आपण 3 हा 3 लिहा. 3 इंटू 3 इंटू 3. ओके, आपण काय करू? 3 हा या 3 सोबत कट होऊन जाईल. ठीक आहे, आता काय आलं बघा? 22 चौक 88 गुणिले 22 चौक 88 3 त्रिक 9 भागिले 7 तुमचं ॲज इट इज. ठीक आहे, सगळ्यात पहिला आपण काय करूया? मल्टिप्लिकेशन करून घ्या. तुमचा आन्सर काय येतं बघूया. 9 8 जा 72चा 2 कॅरी 7. ओके, 9 8 जा 72. 72 आणि 7 किती असते? 79. 70 आले डिवाइड बाय 7 करायचं आपला. तर किती येतं बघूया आन्सर फास्ट. 7 1 जा 7, 7 1 जा 7, 8 9 2 राहिले म्हणजे झालं 22. 7 3 जा 21. ओके, म्हणजे 1 इज रिमेनिंग पॉईंट दिला 0. हे काय आलं? तर 0 आला. ठीक आहे, 7 1 7. तर तुमचं आन्सर जे आहे तर ते बुकमध्ये तुम्हाला 113.0.4 काहीतरी दिले अप्रॉक्सिमेटली. हे आपलं जे आपलं आन्सर आलेलं आहे. बघूया, हे तुमचं व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूमसाठी आपण क्यूब यूज करत असतो. ओके, क्यूबिक सेंटीमीटरमध्ये तुमचं व्हॉल्यूम दिलेलं आहे तुम्हाला. अप्रॉक्सिमेटली आन्सर आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर 3 कडे बोलूया. क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला दिलेलं आहे की फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ अ सिलेंडर इफ द रेडियस ऑफ इट्स बेस इज 5 सेंटीमीटर अँड हाईट इज 40 सेंटीमीटर. सिंपल क्वेश्चन आहे, ज्यामध्ये आपण एक डायग्राम काढली जी की आपल्याला सिलेंडर दिलेलं आहे. ठीक आहे, सिलेंडर एक सिलेंडर आकार असतोय ज्यामध्ये जी हाईट तुम्हाला दिलेली आहे 40 सेंटीमीटर आणि रेडियस दिलेली आहे 5 सेंटीमीटर. ओके, तर आपलं काय विचारलेलं आहे? टोटल सरफेस एरिया. मग आज सर्वांना माहिती आहे की टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर काय असते? ओके, 2 पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस एच. तर टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर असते 2 पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस एच. ज्यामध्ये आपला काय काय व्हॅल्यू दिले बघा. तर हे 5 सेंटीमीटर दिले बेस रेडियस दिले आणि 40 सेंटीमीटर त्याची हाईट दिली. आपण व्हॅल्यू पुट करूया. 2 इंटू पायची व्हॅल्यू आहे 22/7 इंटू आर व्हॅल्यू तुम्हाला 5 सेंटीमीटर. ओके, इन ब्रॅकेट म्हणजे मल्टिप्लिकेशन म्हणजे पण ब्रॅकेटमध्ये आहे. आर दिलेला आहे 5 सेंटीमीटर प्लस एच दिलेलं आहे 40 सेंटीमीटर. ओके, बघूया आपल्याला ॲडिशन करायची आहे. ठीक आहे, बघूया. तर 2 इंटू 22/7 इंटू 5 इंटू 4 प्लस 5 प्लस 40 येत आहे 45. ओके, आता आपण याला सॉल्व करणार आहे. बघूया काय येतं तर आन्सर. आता काटाकाटी तर कुठंच होत नाही. ठीक आहे, म्हणजे कॅन्सलेशन होत नाही. आपण डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करूया. 5 2 जा 10 आणि जर तुम्ही असं केलं 10 2 जा 220 इंटू 45/7. बघा, 22 2 जा 44 आणि 45 5 जा 220 येते आणि मग 45 ने मल्टिप्लिकेशन केलं तर 7 ने डिवाइड करूया. 7 3 जा 21. ओके, नंतर 0 तुमचं 1 इज रिमेनिंग. नंतर 7 1 जा 7, 3 इज रिमेनिंग. मग पुन्हा 30 झालं. 7 3 जा 28, 7 3 जा 21, 7 4 28, 7 चौक 28 इंटू हा 45 राहिला आहे त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपलं. ठीक आहे, आपण रफ मल्टिप्लिकेशन इथं करून घेऊया. 31.4 इंटू 45. 5 ने मल्टिप्लाय करा. 5 4 जा 22 कॅरी येतोय. 5 1 जा 5 5 आणि 2
7 होते 5 3 जा 15. ओके, नंतर 5 ने सोडून द्यायचं, आता 4 ने मल्टिप्लाय करायचं आहे. 4 4 जा 16 जा 6 कॅरी 1, 4 1 जा 4 4 आणि 1 5, 4 3 जा 12. ओके, ॲडिशन करूया. 0 7 आणि 6 येतात, 13 3 कॅरी 1, 5 5 10 आणि 1 11 1 कॅरी 1. ओके, 2 3 4 4 आणि 1 1. ठीक आहे, पॉईंट नंतर 1 डेसिमल म्हणजे आन्सर आहे तुमचं. आन्सर ते 1 4 1 3 आणि आपण काढलं टोटल सरफेस एरिया जो असतो तुमचा सेंटीमीटरचा स्क्वेअर. ह्या प्रकारे तुमचा फायनल आन्सर आलेला आहे. यानंतर क्वेश्चन नंबर 4 बघूया. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 बघूया. क्वेश्चन नंबर 4 दिलेला आहे, फाइंड द सरफेस एरिया ऑफ स्पिअर. एका स्पिअरचा सरफेस एरिया तुम्हाला फाइंड करायचा आहे, ज्याचे आपला रेडियस दिले ऑफ रेडियस 7 सेंटीमीटर. एक स्पिअर आहे ज्याचं तुम्हाला रेडियस 7 सेंटीमीटर दिले आणि आपला सरफेस एरिया फाइंड करायचा आहे. तर सर्वप्रथम आपला फॉर्म्युला असणं आवश्यक आहे. तर 4πr² हा सरफेस एरिया ऑफ स्पिअरचा फॉर्म्युला आहे. तर आपण गिवन मध्ये लिहून घेऊ. गिवन मध्ये सरफेस एरिया ऑफ स्पिअर इज इक्वल टू काय आहे बघा, 4πr². आणि आपला रेडियस तर दिली आहे 7 सेंटीमीटर. म्हणजे आपण काय करणार, फक्त व्हॅल्यू पुट करणार. 4 इंटू पायची व्हॅल्यू असती 22/7 इंटू r². आर किती दिला आहे 7, 7चा स्क्वेअर करूया. आपण व्यवस्थित लिहून घ्या. 4 इंटू 22/7 इंटू 7चा स्क्वेअर म्हणजे 7 इंटू 7. ओके, आता काय बघा, डिनॉमिनेटरमध्ये न्यूमरेटरमध्ये सेम नंबर असेल, आपण ते कॅन्सल करायचे कट करत असतो. ठीक आहे, तर बघूया 4 इंटू 22 इंटू 7 डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करत असतो आपण. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप पेक्षा 22 4 जा 2288 इंटू 7. मल्टिप्लिकेशन सोपं आहे. 7 8 जा 56 6 कॅरी 5, 7 8 जा 56 56 प्लस 5 येते 61. ओके, म्हणजे आपला सरफेस एरिया आहे स्पिअरचा 616 स्क्वेअर सेंटीमीटर. तुमचा क्वेश्चन नंबर 4चा आन्सर आलेला आहे. तुम्हाला स्क्रीनशॉट लागल्यास तुम्ही कळू शकता. क्वेश्चन नंबर 5 तुम्हाला दिलेला आहे, द डायमेन्शन्स ऑफ क्युबॉइड बॉक्स आर 44 सेंटीमीटर, 21 सेंटीमीटर अँड 12 सेंटीमीटर. एक क्युबॉइड बॉक्स दिलेला आहे, ज्यात तुम्हाला डायमेन्शन दिले आहे, लेंथ ब्रेथ आणि हाईट दिले 44 21 आणि 12 सेंटीमीटर मध्ये. इट इज मेल्टेड. आता तो वितळवला. अँड अ कोन ऑफ हाईट 24 सेंटीमीटर इज मेड. आणि हा जो वितळवलेला जो तुमचा क्युबॉइड बॉक्स आहे तो वितळवला आणि त्यापासून आपण एक कोन तयार केला, शंकूचा आकाराचा आकृती तयार केली, ज्याची तुम्हाला उंची किती असणं आवश्यक आहे, याची उंची तुम्हाला 24 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे. तर तुम्हाला जर 24 सेंटीमीटर उंचीचा कोन तयार केला तर त्याची रेडियस किती असेल तुम्हाला विचारलेलं आहे. ठीक आहे, तर सर्वप्रथम आपण काय करणार, दिलेलं लिहून घेणार. काय काय दिलेलं बघा, हा क्युबॉइड बॉक्स आहे आणि हा क्युबॉइड बॉक्स आहे आणि हा तुम्हाला दिलेला आहे कोन. ओके, तर याची तुम्हाला लेंथ दिलेली आहे 44 सेंटीमीटर. नंतर हाईट दिली आहे, लेंथ ब्रेथ घ्या, ब्रेथ असेल 21 सेंटीमीटर आणि हाईट असेल 12 सेंटीमीटर. ओके, यासाठी ह्या कोनसाठी तुम्हाला कोनसाठी हाईट दिलेली आहे तुम्हाला 24 सेंटीमीटर आणि जो आपला रेडियस आहे तर ती विचारलेली आहे, रेडियस किती असेल तुम्हाला आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे, तर यासाठी दोघांचा व्हॉल्यूम इक्वल आहे असाचा अर्थ होतो. जसं की जर तुम्ही हा कीबोर्ड बॉक्स वितळवताय, मेल्ट करताय आणि त्यापासून शंकू आकाराची आकृती तयार करतात, त्याचा दोघांचा व्हॉल्यूम सेम असेल. ठीक आहे, तर व्हॉल्यूमसाठी काय करू आपण, दोघांचा व्हॉल्यूम सेम आहे ह्या हिशोबाने आपण इथे लिहूया व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कोन. दोघांचे फॉर्म्युला माहित सर्वांना. व्हॉल्यूम क्युबॉइडचं व्हॉल्यूम काय असतंय, एल इंटू बी इंटू एच इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ कोन असते 1/3 पाय आर स्क्वेअर एच. बऱ्याच ठिकाणी याची चालक दिली, आपल्याला काही आवश्यकता नाही, आपण फक्त व्हॅल्यू पुट करूया. बघा आता लेंथ किती दिली तुम्हाला, लेंथ दिली 44 21 आणि 12 सेंटीमीटर.
44 इंटू 21 इंटू 12 सेंटीमीटर इज इक्वल टू हा दिलेला आहे 1/3 इंटू पायची व्हॅल्यू माहिती सर्वांना 22/7 असते इंटू आर. आता आरचं मला शोधायचं आहे ना, त्यामुळे आता एच किती दिले तुम्हाला, एच 24 असणं आवश्यक आहे, असं तुम्हाला आकृती तयार करायची आहे. तर आपण काय करणार, फक्त आर ॲज इट इज ठेवणार आणि बाकी सगळे इक्वल साईनच्या इकडे नेणार. आता बघा हे आपण ॲज इट लिहून घेणार 44 इंटू 21 इंटू 12 हा 3 डिव्हिजनमध्ये डिवाइडमध्ये तर तो इक्वल साईनच्या इकडे गेला तर डिवाइड असेल तर तो मल्टिप्लाय होईल. इथं हातीने आपण इथं कट केला आणि इकडे लिहिला. नंतर 7 सुद्धा डिवाइडमध्ये आहे तर इकडे आपण काय तो मल्टिप्लाय होईल कुठेतरी आपण मल्टिप्लाय करून इथे लिहिला. 22 हा मल्टिप्लाय आहे तिकडे काय तो इक्वल साईनच्या अपोजिट गेला तर तो डिवाइड होत असतो, मग आपण हा लिहिला इथं डिवाइडमध्ये इंटू 24 हा मल्टिप्लाय इकडे सुद्धा इक्वल साईनच्या इकडे आला तर तो डिवाइडमध्ये चालेल. ठीक आहे, बघूया आता आर स्क्वेअर घेतला. ठीक आहे, आता आर स्क्वेअर इज इक्वल टू बघूया काय आन्सर येईल. तर हे बघा 22 1 22 22 2 जा 44. ओके, 22 ने 24 डिवाइड करा 22 जणी जवळच्या 2 नंबरला जवळ जेस आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा हा 12 1 12 12 दुने 24. ओके, 12च्या पाड्यात 2 नंबरला 24 आहे त्यामुळे आणि हा हे 2 सोबत कॅन्सल होऊन जाईल. काय राहिलं बघा 3 इंटू 21 इंटू 7. ओके, आपण काय करूया अगोदर छोट्या छोट्या संख्येचं मल्टिप्लेक्सिंग करूया. 7 3 21 3 7 21 गुणिले हा 21 राहिला बरोबर तुमचा येईल तुमचा आर स्क्वेअर बघा. ओके, आता आपण काय करूया आपल्याला फक्त आर शोधायचं आहे. मग आर शोधायचं मग हे स्क्वेअर कट झालं तर हे काय तुमचं स्क्वेअर मध्ये येईल. ओके, नंतर मल्टिप्लिकेशन 441. ठीक आहे, म्हणजे 441 वर्गमूळ होत आहे 21 जे तुमच्याला रेडियस. ठीक आहे, मग तुम्ही लिहू शकताय रेडियस ऑफ अ कोन इज 21 सेंटीमीटर. The radius of कोन किती असली पाहिजे बी 21 सेंटीमीटर. ह्या प्रकारे तुम्ही हा जो 5th नंबर क्वेश्चन होता खूप डिफिकल्ट वाटत असेल परंतु तुम्हाला सोपा होता, ज्यामध्ये ही लेंथ होती, ही ब्रेड्थ होती आणि ही हाईट होती. ह्या प्रकारे हा जो कोन होता यामध्ये तुम्हाला ही रेडियस आणि ही हाईट असेल. रेडियस तुम्हाला विचारली होती आणि हाईट तुम्हाला दिली होती 24 सेंटीमीटर. यामध्ये लेंथ होती 44 सेंटीमीटर, ब्रेथ होती 21 सेंटीमीटर आणि हाईट होती तुमची 12 सेंटीमीटर. ओके, ह्या प्रकारे तुम्हाला स्क्रीनशॉट लागल्यास तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतरचे क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. आणि तोपर्यंत बरेच विद्यार्थी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत नाही, तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि सगळ्यांपर्यंत ही व्हिडिओ पाठवत पण चला. थँक्यू.